गाईज वेलकम बॅक टू अवर व्लॉग सॉरी व्लॉग. तर कसे आहेत तुम्ही सर्वजण? कारण की खूप दिवसानंतर आपण व्लॉग शूट करत आहे. खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट 1 वर्षानंतर आपण व्लॉग शूट करत आहे. माझ्या मते गेल्या वर्षी गणपती विसर्जनानंतर इयरली 1-2 व्हिडिओ अपलोड झाले असतील. त्यानंतर आपल्या चॅनलवरती भरपूर म्हणजे काय असं अपलोड झालेलं नाही. तर हळूहळू आपण कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करू. तसेच बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल तर गणपतीचं आगमन झालेलं आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप दिवसानंतर व्हिडिओ करत असल्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटते, पण हळूहळू आपण कॅमेऱ्यासोबत कम्फर्टेबल नक्कीच होऊ आणि कन्सिस्टंट राहू. तर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील, व्लॉग बघितले नसतील तर चॅनलला जाऊन ते बघू शकता. तसेच जर चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण की म्हणजे आपण काही गोष्टींना जास्त आपल्यापेक्षा जास्त आपण महत्त्व देत असतो. आपण म्हणजे ते सांगाल ते फॉलो करत असतो, पण माझ्यामध्ये आपण तिथंच चुकतो माहिती का. कारण की जर स्वतः तुम्ही ठाम असाल, स्वतःच्या स्वप्नांवरती तुम्हाला विश्वास असेल, तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर असं दुसऱ्याचे ऐकून आपण आपलं पाथ नाही बदलला पाहिजे. तसेच गोष्टींना वेळ द्यावा लागत असतो, टाईम द्यावा लागत असतो. टाईमनुसार त्या गोष्टी ठीक होत असतात. पण माझ्या मते सर्वांना जमतं असं नाही बरं का. कारण की पेशन्स खूप महत्त्वाचे असतात लाईफमध्ये. कोणत्या वेळेस लाईफमध्ये काय फेज येईल आणि काय होईल काय सांगता येत नाहीत. ते आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. वर्कलोड हँडल करता आला पाहिजे. उगीच नाही त्या गोष्टी आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये इन्व्हॉल्व करून त्याचा त्रास करून घेणे काय उपयोग नसतो. काही गोष्टी कळत असतात हळूहळू. काय म्हणजे माणूस हा चौकतून शिकतो. आणि हो, आपल्याला एखादं काम करायचं असतं त्यावेळेस आपण बेसिकली विचार करतो किंवा विचार येतोच किंवा मी हे काम केलं तर ते काय म्हणतील, ते काय विचार करतील, त्यांना काय वाटेल, अरे कोण आहेत ते, काय त्यांचा विचार करायचा आपण. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातें कहीं बीत ना जाए रे. हे गाणं ऐकायचं आणि आपल्या गोलवर आपण ठाम राहायचं. त्या गोलवर काही ऑब्स्टॅकल म्हणजे काही अडचणी येत असतात, त्यांना फेस करायचं आणि लाईफमध्ये पुढं जायचं. आणि गाईज लाईफमध्ये काहीतरी एम ठेवा, काहीतरी गोल ठेवा की बाबा मला फ्युचरमध्ये जाऊन मला हे बनायचं आहे, मी एवढ्या वर्षांनी हे होणार आहे, तरच काहीतरी होऊ शकतं. म्हणजे ठीक आहे, रस्ता माहीत नसेल, रस्ता आपोआप पुढे दिसतो. आपण फक्त गोल आपला एक सेट करायचा, हळूहळू रस्ता दिसतो. पण जर आपला गोलच नसेल तर मग अवघड. नाहीतर ते मराठीत म्हणतात ना, सांग काम्या, म्हणजे सांगाल तेवढीच कामं करायची. तसं होतं मग की नाही का, दुसरे सांगतात हे कर ते कर, मग आपण काय करतो, हां चला हे करू ते करू, ह्यातच आपलं मग निघून जातं. मग आपलं काय एम असतं ते बाजूला राहतं. त्यामुळं एमवर आपल्या ठाम राहा. हाताची 5 बोटे काही सारखी नसतात. तसंच प्रत्येकाचं स्वप्न काय सारखं असेल असं नाही. प्रत्येकाचा रस्ता वेगळा असतो. कोणाला आयुष्यात त्याच्या कोणत्या तरी पोझिशनला जाऊन रिटायर व्हायचं असतं किंवा पोझिशन अचीव करायची असते, तर कोणाला स्वतःचा बिझनेस सेट करायचा असतो आणि काहीतरी ड्रीम्स असतात. तसंच त्यामुळे स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करू नका. तसं केल्याने डिमोटिवेट होतं माणूस, आणि एकदा डिमोटिवेट झालं की मग निगेटिव्ह विचार यायला चालू होतात. आणि निगेटिव्ह विचार आले की मग अवघड असतं. आपण काय करतो फक्त की दुसऱ्याला बोलून दाखवू शकतो आपल्या मनातलं, पण बाकीचं काय जे फेस करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळं उगीच कम्पेअर करू नका स्वतःला दुसऱ्याशी. आहे त्यात समाधानी राहा. लाईफमध्ये रिग्रेट्स नसले पाहिजेत. कारण की नाही का, आपण म्हणतो की बाबा मी थोडा टाईम गेल्यानंतर किंवा मी हे केलं असतं तर ती गोष्ट वाचली असती किंवा ते हे झालं असतं, चांगलं झालं असतं. ते नुसतं आपण बोलू शकतो. त्यामुळे आहे त्या टाईममध्ये तुम्ही जेवढं स्वतःला देऊ शकता ना तेवढं द्या, तेवढं हार्डवर्क करा. त्यामुळे नंतर की कमीत कमी आपल्याला रिग्रेट्स वाटले पाहिजे की बाबा हां ठीक आहे, चांगलं आहे, काय अडचण नाही, इथून पुढं आपण करू. मग अशा गोष्टी चांगल्या होतात. आणि हे आपलं आयुष्य म्हणजे काय सर्व गोष्टी आपल्या मनासारखं होतील असं पण नसतं. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, त्यांना ॲक्सेप्ट करावं लागत असतं आणि ते ॲक्सेप्ट करून पुढे जावं लागतं. आणि ते ॲक्सेप्ट करावं लागत असतात. आपल्याकडे ऑप्शन नसतो. ॲक्सेप्ट करायचं, पुढं चालायचं. आपलं आयुष्य, काही नवीन अडचणी येतात, नवीन प्रसंग येतात, त्यांना सामोरं जायचं. आणि हो, आपल्या वरिष्ठांचं कधी पण आपण ऐकलं पाहिजे. कारण की ते म्हणतात ना, आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आगाऊ खाल्लेलं आहे. ते उगीच बोलत नसतात. ते अनुभवाचे बोल असतात त्यांचे. त्या फेजमधून, आयुष्यातल्या प्रत्येक स्टेजमधून ते गेलेले असतात. त्याच्या अनुभवानुसार ते आपल्याला सल्ले देत असतात. त्यांचे सल्ले घेतले पाहिजे आणि आपलं गोल सेट पाहिजे. पण
की मला हे आयुष्यात हे करायचं आहे, त्यांच्यासोबत डिस्कस केलं पाहिजे की मला हे करायचं आहे ते करायचं आहे, त्याच्यावर ते सल्ले देतात. मग ते ऐकून घेणं आणि त्याच्यानुसार पुढं जाणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण सल्ले कोणाच घेतो हे पण आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर काही टेम्पररी लोक असतात, त्यांची पात्रता नसते, की नुसतं बोलतात ते की आपण हे करू आहे, मी आहे, करू सगळं करू, सांगतात, सल्ले देतात. हे तू चांगला असतो पण ते टेम्पररी असतं. त्यामुळे बी केअरफुल. शिकलेलं कधीच पाया जात नाही बरं का काहीच. म्हणजे बघा ना, शाळेत सुविचार लिहिलेला असायची, कामात राम आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तसंच काही म्हणजे गोष्टी टाईम घेतात, होतात, टाईम द्यावा लागत असतो. उगीच चिडचिड करणं म्हणजे लगेच तुम्हाला काहीतरी गोष्टी पाहिजे हे चुकीचं आहे. थोडे पेशन्स ठेवा, गोष्टी आपोआप होत राहतात, फक्त की करत राहा. तर काही सध्या आपण आहे पुण्यामध्ये. काही लोक बॅकग्राऊंड बघून समजतील, पण जे समजणार नाही त्यांच्यासाठी सध्या आपण राहतो त्या अपार्टमेंटच्या टेरेसवरती आपण व्लॉग शूट करत आहे. तर खूप दिवसांनी आपल्याशी ओपन अप झालो, बोललो, भारी वाटलं. इथून पुढं पण असेच व्हिडिओ बनवत राहू, कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेन. तर जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.